आकडा या ठिकाणी आणलेला आहे। मुंबईमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार 25 वर्षांनी मुंबईत ठाकरेंची सत्ता जाणार असल्याचं दिसतंय। आपण पाहतोय मुंबईत आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत पाहायला मिळते। अर्थातच भाजप आणि शिंदेची शिवसेना, मात्र हेच कल आता कायम जर राहिले तर 25 वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता जाईल। तर मुंबईमध्ये जे निकाल लागलेले आहेत त्यानुसार आपण जर बघितलं तर भाजप आघाडी घेते। मुंबईत आतापर्यंत काँग्रेसचे 11 ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप 35 ठिकाणी, ठाकरे 31 ठिकाणी, तर शिंदेचे 13 जण आतापर्यंत विजयी झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय सध्या भाजप आणि शिंदेची शिवसेना 125 ठिकाणी आघाडीवर असल्याचं मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची या ठिकाणी युती होती आणि 125 जागा त्यांनी या ठिकाणी काबीज केल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ठाकरे बंधूंनी 75, भाजप आपण पाहतोय 95, काँग्रेस 11, मनसे 2, समाजवादी पक्ष 2 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत। ठाकरेंना सुद्धा आकडेवारी आपण पाहतोय। माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या वॉर्डची मतमोजणी आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। आपण पाहतोय किशोरी पेडणेकर या 199 या वॉर्डमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्या संदर्भातला निकाल सुद्धा थोड्याच वेळात आता येणार आहे। किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत, त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली होती। मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला। आता त्यांच्या वॉर्डची मतमोजणी अगदी काही वेळात सुरू होणार आहे। मुंबईच्या प्रभाग 40 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे तुळशीराम शिंदे हे विजयी झालेले आहेत। ठाकरेंना आणखी एक यश। तर मुंबईच्या प्रभाग क्रमांक 40 मधला हा निकाल आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे तुळशीराम शिंदे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। हे आकडे खरं तर सतत बदलत आहेत। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, मनसे, भाजप आणि शिवसेना या सगळ्याचे निकाल आपण पाहतोय। तर मुंबईच्या प्रभाग 151 मधून मोठी अपडेट, भाजपच्या कशिश फुलवारिया या विजयी झालेल्या आहेत। भाजप 151 वॉर्डमध्ये सुद्धा कमळ फुललेला आहे। कशिश फुलवारिया या विजयी झाल्या। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 151 चा हा निकाल, भाजपच्या कशिश फुलवारिया या विजयी झालेल्या आहेत। मुंबईमध्ये कुणाचा महापौर बसणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती आणि एकूणच आज या संदर्भातली स्पष्टता येणार आहे। अनेक पालिकांचे निकाल लागलेत, मात्र मुंबईमध्ये अजूनही प्रतीक्षा कायम आहे। अजून सुद्धा